हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. सुपर्ण हा सुंदर पंखांनी युक्त, प्रवृत्ती निवृत्ती या दोन पंखांनी युक्त असलेला धर्म ज्याचे स्वरूप आहे, किंवा सुपर्ण म्हणजे गरुड हेच ज्याचे स्वरूप आहे. ईशावास्य उपनिषदांमध्ये कर्म करत 100 वर्ष जगावे असे सांगितले आहे. याचा अर्थ या 100 वर्षांच्या कालखंडात कुठल्या बाबतीत आणि केव्हा प्रवृत्त व्हायचे आणि निवृत्त व्हायचे याचा विवेक माणसाने करणे जरूर आहे. महाभारतामध्ये दुर्योधन म्हणतो की धर्म आणि अधर्म म्हणजे काय हे मी जाणतो, पण धर्माचरणाकडे माझी प्रवृत्ती होत नाही. याचे कारण त्याच्यावर झालेले आणि करून घेतलेले पूर्व आणि सद्य जन्मातील संस्कार हे होय. बालपणात खेळण्याकडे अभ्यासाकडेच प्रवृत्त झाले पाहिजे. तरुणपणात कर्मयोग, अर्थार्जन आणि जीवनाच्या संध्याकाळी साधना, उपासना, सामाजिक कार्य या गोष्टींकडे प्रवृत्त झाले पाहिजे. राष्ट्रीय पातळीवर संरक्षण, उत्पादन, व्यापार, सामाजिक शांतता या बाबतीत आपण सदैव प्रवृत्तच असणे गरजेचे आहे. टोकाची अहिंसा, सामाजिक भेदभाव, जातीपातीमध्ये विभागला गेलेला समाज यामुळे आपले किती अपरिमित नुकसान झाले याला गेल्या 1000 ते 1500 वर्षांचा इतिहास साक्षी आहे. सावरकर म्हणत असत की तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर तुम्ही शस्त्र सज्जच असले पाहिजे. किती अर्थार्जन करायचे, समाजसेवेचे व्रत किती जोपासायचे, एखादा छंद किती जोपासायचा, किती तीर्थक्षेत्रे बघायची, चमचमीत चटकदार पदार्थांच्या किती आहारी जायचे, देश विदेशात किती भटकंती करायची, याबाबत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सिंहावलोकन करावे. पर्णाली उचलून पाहे, जीवसृष्टी विवेके चाले, मनुष्य असूनी भ्रमणे, यासी काय म्हणावे, असे समर्थ देखील दासबोधात आवर्जून सांगतात. ज्याला कुठे थांबायचे आणि केव्हा थांबायचे कळले त्यानेच जीवनाकडे साक्षीभावाने बघितले आणि तोच कृतार्थ झाला असे म्हणतात. आपल्याला प्रवृत्ती निवृत्ती संदर्भात काही शंका असतील तर मार्गदर्शनासाठी गीता, नाथ भागवत, दासबोधासारखे अनेक सद्ग्रंथ उपलब्ध आहेत. ते वारंवार वाचणे, त्यावर चिंतन मनन करणे आणि त्यानुसार आचरण करणे गरजेचे आहे. भगवंताची दीपस्तंभासारखी दिशा दाखवणारी किती सुंदर नावे आहेत. आपल्याला त्यावर विचार करायला प्रवृत्त करतात. ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. हरिओम.